एक दिवस कॉलेजच्या नंतर शनया आपल्या मित्रांसोबत बाहेर पडत होती. तिने आपल्या पप्पांना फोन केला आणि म्हटले, "पप्पा, मला पिकअप करायला या. मी खूप थकले आहे." काही वेळानंतर एक काळी रॉयल कार कॉलेजच्या गेटवर थांबली. मिस्टर मल्होत्रा कारमधून खाली उतरले आणि शनयाला घेण्यासाठी पुढे गेले. तेव्हाच त्यांची नजर अर्जुनवर पडली, जो आपल्या सायकलवर घरी जात होता. त्याला तिथे पाहून मिस्टर मल्होत्रांच्या पायांखालची जमीनच सरकली. ते पटकन अर्जुनकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, "अर्जुन सर, आपण इथे? तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. मी तुमच्यासाठी कार पाठवली असती." शनया हे पाहून आश्चर्यचकित झाली. तिने आपल्या पप्पांनाही विचारलं, "पप्पा, हे तुम्ही काय करत आहात? हा तर तो गरीब मुलगा आहे ना, जो आमच्या क्लासमध्ये आहे." सकाळचे 8 वाजले होते. दिल्लीतील एका मोठ्या बंगल्यात, जो एक राजवाड्याप्रमाणे दिसत होता, तिथे अर्जुन रायचंद आपल्या बेडरूममध्ये उभा होता. त्याचे घर रायचंद हाऊस एखाद्या राजाच्या महालापेक्षा कमी नव्हते. भिंतींवर सोन्याच्या फ्रेममध्ये असलेल्या पेंटिंग्स, फरशावर घातलेले मखमली गालिचे आणि बाहेर असलेला मोठा फवारा, यामध्ये सर्व काही त्याच्या श्रीमंतीचे प्रमाण होते. अर्जुन 28 वर्षांचा एक तरुण, त्याच्या कंपनी रायचंद एंटरप्राइजेसचा मालक होता, जो देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक होती. पण आज अर्जुनचा चेहरा दुःखी होता. तो आपल्या वडिलांच्या जुन्या छायाचित्रांकडे बघत होता, जे आता या जगात नाहीत. त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट शिकवली होती की अर्जुन, लोक तुझी श्रीमंती पाहून तुझ्यावर प्रेम करतात, पण त्यांची खरी भावना जाणून घ्यायची असेल तर तुझी खरी ओळख लपून पहा. या गोष्टीने अर्जुनच्या हृदयावर खोल ठसा उमटवला होता. त्याने ठरवले की तो साधं आणि प्रामाणिक आयुष्य जगेल. त्याने दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित कॉलेज इलट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मास्टर्समध्ये प्रवेश घेतला. पण त्याने आपली खरी ओळख लपवण्याचा निर्णय घेतला. तो सायकलवर कॉलेजला जात असे, स्वस्त कपडे घालायचा आणि गरीब मुलांसारखं वागायचा. तर दुसरीकडे दिल्लीतील एका दुसऱ्या शाही बंगल्यात मल्होत्रा मेन्शनमध्ये शनया मल्होत्रा तिच्या खोलीत सजत होती. 24 वर्षांची शनया एक सुंदर मुलगी होती, जिने तिच्या लांब सडक काळ्या केसांमुळे आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांमुळे कोणालाही आकर्षित केले होते. पण तिच्या सुंदरतेच्या मागे एक खोल शून्यता होती, आणि तो होता तिचा अहंकार. शनया आपल्या पप्पांची सर्वात मोठी मुलगी होती, जे एक मोठे बिझनेसमॅन होते. मल्होत्रा इंडस्ट्रीज देशातील प्रसिद्ध कंपनी होती, आणि शनयाला तिच्या पैशांवर आणि सामाजिक स्थानावर फार गर्व होता. पण तिच्या हृदयात एक शून्यता होती, कारण तिच्या पप्पांनी तिला आणि तिची लहान बहीण रियाला कधीच प्रेम दिलं नव्हतं. शनयाने तिच्या रिकामेपणाला तिच्या अहंकाराने भरून काढण्याचा प्रयत्न केला होता. रिया, शनयाची 20 वर्षांची धाकटी बहीण, देखील तिच्यासारखीच गर्विष्ठ होती. दोघी बहिणी कॉलेजमध्ये त्यांच्या वेगळ्याच विश्वात राहत होत्या, जिथे गरीब लोकांसाठी त्यांच्या मनात कधीही जागा नव्हती. शनया कॉलेजमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींसोबत राणीसारखं वागत असे. ती नेहमी डिझायनर कपडे घालत असे, महागड्या गाडीने कॉलेजमध्ये यायची आणि इतरांना कमी लेखण्यात तिला मजा वाटायची. अर्जुन जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये आला, तेव्हा त्याने एक साधा कुर्ता पायजमा घातला होता. त्याच्याकडे एक जुनी पिशवीसारखी बॅग होती आणि तो सायकलवरून कॉलेजमध्ये आला होता. कॉलेजच्या गेटवर शनया तिच्या मित्रांसोबत उभी होती. तिने अर्जुनकडे पाहिलं आणि हसून म्हणाली, "पहा, हा कोणत्या गावातून आला आहे. सायकलवर कॉलेजमध्ये येतो, आणि कपडे तर बघा, अगदी स्वस्त वाटतायत. हा इथे काय करणार?" अर्जुनने ती गोष्ट ऐकली, पण तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे आपल्या वर्गाकडे गेला. त्याच्या मनात काहीतरी टोचलं, पण त्याने स्वतःला सांगितलं की अर्जुन, हे लोक तुझी खरी ओळख जाणत नाहीत. वेळ आल्यावर त्यांना सगळं काही कळेल. कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून शनया आणि तिच्या मित्रांनी अर्जुनची थट्टा सुरू केली. वर्गात जेव्हा अर्जुन त्याचे नोट्स बनवत असे, तेव्हा शनया त्याच्या जवळ येऊन म्हणायची की तू इथे का बसतोस? तुला एखाद्या सरकारी शाळेत असायला हवं होतं. इथे काय करतोयस? अर्जुन काहीही बोलत नसे, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक असायची. एकदा कॅन्टीनमध्ये अर्जुन
साधा भाजी पोळीचा डबा घेऊन बसलेला असतो. शनया तिच्या मित्रमैत्रिणींसोबत तिथे आली आणि अर्जुनला पाहून जोरजोरात हसायला लागली. पहा, हा गरीब मुलगा, त्याचं जेवण बघा, अगदी साधं आहे. तुला इथे बसायची काही गरज नाहीये. जा आणि एखाद्या ढाब्यावर खा. तिथे मित्रही हसायला लागले आणि अर्जुनच्या मनात तीव्र वेदना झाली. पण त्याने आपलं डोकं खाली केलं आणि शांतपणे जेवत राहिला. अर्जुनचा मित्र समीर, जो त्याच्या साधेपणाने प्रभावित झाला होता, त्याने विचारलं, अर्जुन, तू हे सगळं का सहन करतोयस? तू त्यांना उत्तर का देत नाहीस? अर्जुन हसून म्हणाला, समीर, उत्तर देण्याची वेळ येईल. आता मी बघतोय की माणसं खरं तर कशी असतात. कॉलेजमध्ये एका प्रोजेक्टसाठी अर्जुन आणि शनयाला एकत्र काम करावं लागलं. शनया म्हणाली की तू फक्त माझं ऐक, मी जे सांगते तेच कर. तुझ्यासारख्या गरीब मुलांना जास्त विचारायची मला गरज नाही. अर्जुन शांतपणे तिचं ऐकत राहिला. पण प्रोजेक्ट दरम्यान त्याच्या बुद्धिमत्तेने शनयाला आश्चर्य वाटलं. अर्जुनने अशा कल्पना दिल्या ज्या शनयाच्या लक्षातही आल्या नव्हत्या. त्या प्रोजेक्टला कॉलेजमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं आणि शनयाच्या मनात पहिल्यांदा अर्जुनसाठी थोडा आदर निर्माण झाला. पण तिचा अहंकार अजूनही तिच्यावर हावी होता. एक दिवस कॉलेज संपल्यानंतर शनया तिच्या मित्रांसोबत बाहेर पडत होती. तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली, पप्पा, मला पिकअप करा ना, मी थकले. थोड्याच वेळात एक काळी मर्सिडीज गाडी कॉलेजच्या गेटवर थांबली. मिस्टर मल्होत्रा गाडीतून उतरले आणि शनयाला घ्यायला आले. तेवढ्यात त्यांची नजर अर्जुनवर गेली, जो सायकलवरून घरी जात होता. मिस्टर मल्होत्रांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते लगेचच अर्जुनकडे गेले आणि हात जोडत म्हणाले, अर्जुन सर, आपण इथे? तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी तुमच्यासाठी गाडी पाठवली असती. शनया हे बघून आश्चर्यचकित झाली. तिने विचारलं, पप्पा, तुम्ही काय करत आहात? हा तर तो गरीब मुलगा आहे ना, जो आपल्या क्लासमध्ये आहे. अर्जुनने मिस्टर मल्होत्रांना इशारा देत सांगितलं, कृपया काही बोलू नका. मी अजून माझी खरी ओळख उघडलेली नाही. तुम्ही इथून निघा, आपण नंतर भेटू. मिस्टर मल्होत्रा शांतपणे परत गाडीत बसले. पण शनयाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, हा मुलगा खरं तर आहे तरी कोण? शनयाच्या मनात अर्जुनविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले. तिने वडिलांना विचारलं की पप्पा, तुम्ही त्या मुलासमोर हात का जोडले? तो आहे तरी कोण? मिस्टर मल्होत्रा म्हणाले की शनया, आत्ताच हे समजण्याची वेळ नाही. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. पण शनयाला काहीही शांत बसणं शक्य नव्हतं. तिने ठरवलं की ती अर्जुनबद्दल सर्व काही जाणून घेणार. एक दिवस कॉलेजच्या लायब्ररीत शनया आणि अर्जुन एकत्र बसले होते. शनयाने थेट विचारलं, तू खरं तर आहे तरी कोण? माझे पप्पा तुला ओळखतात तरी कसे? अर्जुन हसत म्हणाला, मी तोच आहे जो तुम्ही मला पाहता आहात, एक साधारण मुलगा. तुझे वडील बहुतेक मला कोणीतरी वेगळा समजले असतील. शनयाला त्याच्या उत्तरावर विश्वास बसला नाही. पण त्याचा शांत आवाज आणि प्रामाणिक डोळ्यांनी तिच्या मनाला स्पर्श केला. हळूहळू शनया आणि अर्जुन यांच्यात मैत्री वाढू लागली. अर्जुनच्या साधेपणाने शनया अधिकच प्रभावित झाली. एक दिवस कॉलेज फेस्टिवलमध्ये अर्जुनने शनयासाठी एक छोटंसे गिफ्ट तयार केलं. स्वतःच्या हातांनी बनवलेलं कार्ड, ज्यावर लिहिलं होतं, तुझं हसणं माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे. शनयाने पहिल्यांदाच कोणाच्या प्रेमाची खरी भावना अनुभवली. तिने अर्जुनला सांगितलं, तू वेगळा आहेस अर्जुन. तुझ्यासारखा मुलगा मी याआधी कधीच पाहिला नाही. अर्जुन हसून म्हणाला, शनया, खरं प्रेम तेच असतं जे एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचतं. पैसा आणि स्टेटस यावर नाही. शनयाचं हृदय अर्जुनसाठी धडकू लागलं. तिने आपला अहंकार बाजूला ठेवत अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिली. अर्जुनही तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याने आपली खरी ओळख अजूनही लपवून ठेवली होती. दोघांच्या प्रेमाची बातमी कॉलेजमध्ये पसरली. शनयाची लहान बहीण रिया याला अजिबात खुश नव्हती. तिने शनयाला सुनावलं, दीदी, हा गरीब मुलगा तुझ्या योग्य नाही. तू याच्याशी लग्न करून आपलं आयुष्य का वाया घालवतेस? पण शनयाने कुणाचं ऐकलं नाही. तिने अर्जुनशी लग्न केलं. मात्र तिचा अहंकार अजूनही शिल्लक होता. तिने अर्जुनला सांगितलं, तू माझ्या घरी जावई बनून राहशील. तुला इथेच राहावं लागेल आणि माझं ऐकावं लागेल.
अर्जुनने शांतपणे होकार दिला, पण त्याच्या मनात एक योजना तयार होती, शनैयाचा अहंकार मोडण्याची. लग्नानंतर अर्जुन मल्होत्रा मेन्शनमध्ये जावई बनून राहू लागला. शनैयाच्या आई मिसेस मल्होत्रा आणि तिची लहान बहीण रिया देखील तिथेच राहत होत्या. मिसेस मल्होत्रा अर्जुनच्या खरी ओळखीबद्दल जाणून होत्या, पण त्यांनी शनैयाला काहीच सांगितलं नाही. रिया आणि शनैया अर्जुनशी नोकरासारखं वागायच्या. शनैया म्हणायची, अर्जुन, हे कपडे धुवून टाक, घर साफ कर, जेवण बनव, तू घर जावई आहेस, त्यामुळे हे तुझं काम आहे. अर्जुन शांतपणे सगळं करत राहिला, पण त्याच्या मनात एक ज्वाळा पेटलेली होती. तो स्वतःशी म्हणायचा, शनैया, एक दिवस तुला तुझ्या अहंकाराची खरीच जाणीव होईल. एक दिवस मिस्टर मल्होत्रा यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनैयासाठी फार मोठा धक्का होता. तिने कुटुंबाचा व्यवसाय सांभाळायचा निर्णय घेतला आणि ती मल्होत्रा इंडस्ट्रीजची CEO बनली. पण त्याचबरोबर तिचा अहंकार आणखीनच वाढला. अर्जुन घरात नोकरासारखं काम करत राहिला आणि शनैया त्याची सतत अवहेलना करत राहिली. एक दिवस शनैयाने आपल्या मित्रांपुढे अर्जुनला बोलावलं आणि म्हणाली, पहा, हा माझा घर जावई, माझं प्रत्येक म्हणणं ऐकतो, याला स्वतःचं काहीही स्टेटस नाही, माझ्यामुळेच हा इथे आहे. अर्जुनने हे ऐकलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात पुन्हा एक वेदना उमटली, पण त्याने ठरवलं की अजूनही वेळ आलेली नाही. दरम्यान विक्रम ओबेरॉय, एक महत्वाकांक्षी व्यावसायिक, शनैयाच्या आयुष्यात आला. विक्रम शनैयावर प्रेम करत होता आणि तिला आपल्या प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करू लागला. विक्रमने शनैयाला सांगितलं, शनैया, तुझ्यासारखी मुलगी एखाद्या घरजावाई सोबत राहू शकत नाही. मी तुला ते आयुष्य देऊ शकतो जी तू खरंच डिझर्व करतेस. विक्रमच्या या बोलण्याचा शनैयाच्या मनावर प्रभाव पडू लागला. तिने अर्जुन पासून हळूहळू अंतर ठेवायला सुरुवात केली. विक्रमने शनैयाला इम्प्रेस करण्यासाठी आपले सगळे संसाधन वापरले. त्याने तिला महागड्या भेटवस्तू दिल्या, डिनरसाठी घेऊन गेला आणि तिच्या प्रती प्रेम व्यक्त केलं. शनैयाच्या मनात अजूनही अर्जुनसाठी प्रेम होतं, पण विक्रमच्या बोलण्यात तिला आपला अहंकार जपणारा आधार वाटत होता. तिला वाटू लागलं, कदाचित विक्रम बरोबर आहे, अर्जुन तर फक्त एक घर जावई आहे, तो मला काय देऊ शकतो. विक्रमने अर्जुन विरुद्ध एक कट रचला. त्याने मल्होत्रा इंडस्ट्रीजमधली एक महत्त्वाची डील रद्द करायला लावली, ज्यामुळे कंपनीवर मोठं संकट आलं. शनैया फारच अस्वस्थ झाली आणि तिने विक्रमकडून मदत मागितली. विक्रम म्हणाला, शनैया, मी तुझी कंपनी वाचवू शकतो, पण एक अट आहे, तुला अर्जुनला सोडावं लागेल आणि माझ्यासोबत लग्न करावं लागेल. शनैयाच्या मनात एक भीती निर्माण झाली. तिने अर्जुनला रागाने विचारलं, तू माझ्या आयुष्यात काय दिलंयस? माझी कंपनी बुडत आहे आणि तू फक्त घरात काम करतोस. विक्रम मला यातून वाचवू शकतो, तू नाही. हे ऐकून अर्जुनच्या मनाला मोठा धक्का बसला, पण त्याने शांत राहायचं ठरवलं. आता वेळ आली आहे माझं खरं रूप उघड करण्याची, त्याने मनात ठरवलं. एक दिवस मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या बोर्ड मीटिंगमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. कंपनीचे शेअर होल्डर्स म्हणाले, जर ही डील झाली नाही तर आम्हाला कंपनी बंद करावी लागेल. शनैया रडू लागली. तिने घाबरत विक्रमला फोन केला. त्यावर विक्रम म्हणाला, मी फक्त तेव्हाच तुला मदत करेन जेव्हा तू अर्जुनला घटस्फोट देशील. तेवढ्यात मीटिंग रूमचा दरवाजा उघडला आणि अर्जुन आत आला. त्याने काळा सूट घातला होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. शनैया त्याच्याकडे पाहून चिडून म्हणाली, तू इथे काय करतोयस? ही तुझी जागा नाहीये. अर्जुन हसून म्हणाला, शनैया, आता वेळ आली आहे की तू माझी खरी ओळख जाणून घ्यावी. अर्जुनने शेअर होल्डर्सकडे पाहून म्हटलं, मी अर्जुन रायचंद आहे, रायचंद एंटरप्राइजेसचा CEO. ही कंपनी मी वाचवणार. त्याकडे पाहून सगळे चकित झाले. शनैयाच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्जुनने एक फोन कॉल करून ती रद्द केलेली डील परत मिळवली आणि मल्होत्रा इंडस्ट्रीजला वाचवलं. यानंतर अर्जुनने शनैयाकडे पाहून सांगितलं, शनैया, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तू मला कधीच आपलं मानलं नाहीस. तुझ्या अहंकाराने आपल्या प्रेमाला जखम दिली. शनैयाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अर्जुन, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले.
मी माझ्या अहंकारात आंधळे झाली होती. अर्जुनने तिला मिठी मारली आणि म्हणाला, शनया, खरं प्रेम अहंकारातून नाही तर हृदयातून होतं. आता आपण नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहोत. विक्रमच्या कटाचंही सर्वांना कळलं आणि त्यानेही शनयाची माफी मागितली. शनया आणि अर्जुनने एक नवीन सुरुवात केली, जिथे अहंकाराला अजिबात जागा नव्हती. काही काळानंतर शनयाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचं नाव पुढे तानिया ठेवण्यात आलं. तानिया लहानपणापासूनच अतिशय सुंदर दिसत होती. आता अर्जुन, शनया आणि शनयाची आई हे सगळं एकत्र एका घरात अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने राहत होते. शनया आणि तिचा पती अर्जुन दोघंही आपला व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालवत होते आणि आपल्या कामात खूप मेहनतही घेत होते. तानियाची काळजी घेण्यासाठी शनयाची आई होती, जी तिच्यावर जीवापाड प्रेम करत असे आणि तिची नेहमी काळजी घेत असे. या सगळ्यांमुळे त्यांचं आयुष्य फारच सुंदर आणि समाधानी झालं होतं. पण काही वेळानंतर त्यांच्या आयुष्यात एक असं वादळ येणार होतं, ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. ते वादळ काय होतं, त्यांचं सुखी आयुष्य पुढे कसं बदलणार, हे जाणून घेण्यासाठी आमच्या पुढच्या भागात नक्की भेटा. पुढचा भाग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट एपिसोड लिहायला विसरू नका. धन्यवाद.